हॅलो डिअर फ्रेंड्स. आपण बघतोय क्लास 6 to 10 पर्यंत जे काही आपण डू ॲज डायरेक्टेड म्हणून क्वेश्चन विचारला जात असतो. युनिट टेस्ट असेल, फर्स्ट टर्म असेल किंवा टर्म एक्झाम असेल, यामध्ये विचारला जाणारा जो क्वेश्चन असतो तो आपण कव्हर करतोय. फर्स्ट क्वेश्चन आपण बघितला ज्यामध्ये कम्प्लीट द वर्ड्स बाय रायटिंग अ प्रॉपर लेटर. सेकंड वन बघितलं आपण अल्फाबेटिकल ऑर्डर. थर्ड वन बघितलं पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. फोर्थ वन ज्यामध्ये आपण हिडन वर्ड्स बघितले. फिफ्थ वन मध्ये आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला रिलेटेड वर्ड्स. बरोबर. तर तुम्ही जर बघितलं नसतील हे रिलेटेड वगैरे जर बघून घ्या. ठीक आहे. आणि सहजरित्या आपल्याला 8 मार्क्सचा हा जे काही 8 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जात असतो तो कव्हर करता येणार आहे. ओके. सिम्पल आहे. जरा बघून घ्या. चला आता पुढे क्वेश्चन नंबर 6 बघायचं आपल्याला वर्ड चेन. व्हॉट मीन वर्ड चेन? A word chain is a series of words such that each word start with the last letter of the previous word. बघा, वर्ड चेन काय असते? शब्दांची साखळी. की जो काही पुढचा वर्ड असतो तर हा यातलं जे पहिलं लेटर असतं तर ही आधीच्या वर्डचं शेवटचं लेटर येत असतं. टायगर मध्ये आपण बघितलं जे काही पहिलं लेटर आहे तेच मात्र एलिफंट मधल्या वर्डचं लास्ट लेटर आहे. रॅटचं पहिलं लेटर जे आहे तेच टायगरच्या शेवटचं लेटर असणार आहे. म्हणजे याचा अर्थ जो काही पुढचा वर्ड असतो तर तो शेवटच्या वर्डच्या लेटरने स्टार्ट होत असतो. बघा इथे आपण सगळं आधी बघतोय नाउन चेन. ओके. ज्यामध्ये आपल्याला नेम्स किंवा नाउन्स घ्यायचे. ओके. बघा जसं एग. एग मध्ये आला शेवटचा जी. जी वनी गोट. नंतर गोटचा शेवटचा लेटर आला टी. टी वरनं स्टार्ट झाला ट्रक. ट्रकचा शेवटचा आला के. के वरनं आला काईट. काईटचा शेवटचा लेटर आला ई. ई वरनं आला आईच डोळे. बरोबर. इथे एवढं लक्षात ठेवायचं की नाउन चेन मध्ये आपल्याला इथे प्रॉपर जे पर्सनचे नावं असतात ना ते घ्यायचे नाहीत बरं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नाव, मुला मुलींचे नाव सोडून आपल्याला बाकी इतर कुठलेही नाव आपण घेऊ शकतो. ओके. चला बरं इथे आपण बघूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला एक नाउन दिलेलं आहे नेस्ट. बरोबर. नेस्ट मध्ये आलेला आहे टी. ओके. तुम्ही असं टी वरनं घेऊन घ्या टँक. ओके. टँक घेऊ शकतो. के आला तुम्ही सर के वरनं घेऊन घ्या काईट चालेल. के वरनं घेऊन घ्या किंग चालेल. तुमच्यावर असणारे किंग घेतला आपण. जी आला जी वरनं तुम्ही म्हणाल की सर गोट घेऊन घ्या चालेल. परत टी आला तर टी वरनं सिंपल म्हणूया आपण बरं मात्र टायगर टेंट असे वर्ड आपण घेऊ शकतो. आणि सहज आपण इथे काय करू शकतो जे काही नाउन चेन असेल ही कम्प्लीट करू शकतो. इथे लक्षात घ्यायचे नाउन दिले असतील तर नाउनच तिथे स्पष्ट क्वेश्चन मध्ये म्हटलं असेल आपण पुढे बघणारच आहोत कशा पद्धतीने क्वेश्चन चालत असतो एक्झाम मध्ये. बघा इथे आपण जर बघितलं वर्ब चेन. वर्ब म्हणजे काय? ऍक्शन वर्ड. आपल्याला इथे ऍक्शन वर्ड लिहायचे. जसं ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट मध्ये आलेला आहे टी. टी वरनं आला टॉक. टॉक वरनं के. के वरनं आला किल. किलचा एल आला. एल वरनं आला लाफ. लाफचा एच आला. एच वरनं येणारे हँडल. हँडलचा ई आला. ई वरनं येणारे एन्जॉय. ओके. नेक्स्ट वन वर्क. वर्कचा के. के वरनं स्टार्ट झाला नो. नोचा डब्ल्यू. डब्ल्यू वरनं वर्ड स्टार्ट झाला राईट. ई. ई वरनं इट. टी. टी वरनं टॉक. टॉक आणि हा ऍडिशनल वर्ड की वरनं किल घेतलाय आपण. ओके. नंतर बघा ग्रो. ग्रो म्हटलं तर एक वर्ब दिलेला आपल्याला. ओके. तुम्हाला सर डब्ल्यू आला. डब्ल्यू वरनं आपण घेऊ शकतो राईट. ओके. डब्ल्यू आला तर डब्ल्यू वरनं घेऊ शकतो आपण वॉच. तुमच्यावर आहे. तुम्हाला जे वाटलं तर तुम्ही ते इथे वर्ब घेऊ शकतात. ओके. वॉचचा शेवटचं लेटर आलं एच. एच वरनं घेऊया आपण मात्र एच एन जी हँग. हँग म्हणजे टांगणे एखादी गोष्ट. जी आला. जी वरनं सर तुम्ही घेऊन घ्या ग्रो. ओके. ग्रो ऑलरेडी आलाच होता. ग्रो सोडून आपण दुसरं घेऊ. चला जी वरनं घ्या गिव. ओके. गिवचा आला ई. ओके. गिव मध्ये आला लास्टचं लेटर ई. ई वरनं आपल्याला वर्ब लिहायचे. ई वरनं येऊन जाईल अन मिळवणे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला सहज काय करता येईल बरं इथे वर्ब चेन तयार करता येणार आहे. नेक्स्ट वन बघूया ऍडजेक्टिव्ह चेन. ऍडजेक्टिव्ह काय असतात बरं? ऍडजेक्टिव्ह इज द वर्ड विच टेल समथिंग मोर अबाउट द नाउन. ओके. नाउन विषयी अधिक माहिती सांगणारा शब्द काय म्हणतो आपण? ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो. जसं अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह मध्ये आला ई. ई वरनं आला एलिगंट. एलिगंट वरनं आला लास्टचा लेटर होता टी. टी वरनं आला थँकफुल.
थँकफुलचा एल आला, एल वरनं आला लवली. बघा अट्रॅक्टिव्ह, इलेगंट, थँकफुल, लवली हे सगळे काय बरं ऍडजेक्टिव्ह असणार आहेत. त्यानंतर आपण घेतलं क्लीन, क्लीन वरनं आला नाईस, नाईस वरनं एक्साइटेड. त्यानंतर डी आला, डी वरनं डिफरंट, टी वरनं टफ, टफचा एच आला, एच वरनं हॅपी. हे आपण ऍडजेक्टिव्ह घेतलेत. चला पुढे आपण कम्प्लीट करूया. क्रुएल हे ऍडजेक्टिव्ह देऊन ठेवलंय. एल वरनं आपण घेऊ शकतो इथे लॉंग. ओके, काय आला बरं लॉंग. लॉंग वरचा जी आला, जी वरनं आपण घेऊ शकतो ग्रीन. तुम्हाला असं एका कलरचं नाव आहे हो, ग्रीन एक ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, पुढे एन आला. ओके, एन वरनं आपल्याला ऍडजेक्टिव्ह घ्यायचंय. एन वरनं नियर, जवळ असणे. ओके, त्या जवळ म्हणूया आपण. आर आला. ओके, आर वरनं आपण म्हणू शकतो रफ. अशा पद्धतीने काय करता येईल आपल्याला सहज ही ऍडजेक्टिव्ह चेन कम्प्लीट करता येणार आहे. ओके, आपण इथे बघूया वर्ड चेन वरती बोर्ड एक्झामिनेशन मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले गेले होते. ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. ऍड 4 वर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. जुलै 2024 मधला हा क्वेश्चन होता. चला बरोबर, मग आपल्याला एक वर्ड दिलेला होता टेबल. टेबलचा शेवटचा लेटर आला ई. ई वरनं येणारे एलिफंट, एलिफंटचं लास्ट लेटर आलं टी. टी वरनं घेतला आपण टंग, टंगचा आला बरं ई. ई वरनं घेतला एग्ज, एग, एगचा आला जी. जी वरनं घेतला आपण ग्रेप. तुम्हाला असं जी वरनं ग्रास पण येतो, चालेल. तुमच्यावर जी वरनं गोट पण येतो, गोट घ्यायचा. तुम्हाला जे वाटेल ते नाउन तुम्ही घेऊ शकता. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. इथे परत आपल्याला नाउन विचारली होती. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. मार्च 2025 मधला क्वेश्चन होता. त्यामध्ये आपला वर्ड होता टायगर. टायगर नंतर आपण बघितलं लास्ट लेटर आहे आर. आर वरनं येणार आपल्याला काय घ्यायचंय, नाउन घ्यायचंय. जसं म्हटलं रोज, ई आला. ओके, तर देवा टायगर, टायगरचा शेवटचा लेटर होता आर. आर वरनं मी घेतला रोज. ओके, ई आला. ई वरनं घेतला मी इयर. ओके, आता इयरचा परत आर आला. ओके, आर वरनं मी घेतला पुढचा रॅट, चालेल, रॅट आला. ओके, पुढे टी वर घ्या टेंट. ओके, टी एन टी टेंट. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतील बरं सहज नाउन चेन कम्प्लीट करता येईल. पुढे बघा कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आपल्याला दिलंय फूड. ओके, आणि आपल्याला ऍड करायचे नाउन्स. डी वरनं सर, डी वरनं डॉग येत असतो. ओके, बरोबर. डी वरनं डॉल पण येत असतो. मग तुम्ही सर कुठलं घ्यायचं तुमच्यावर डी ओ डबल एल, डॉल. नंतर एल आला. एल वरनं आपण घेऊन घ्या लायन. ओके, एन आला. एन वरनं घेऊया आपण नेक्स्ट घरटे. टी आला. ओके, टी वरनं घेऊया आपण टेबल. अशा पद्धतीने आपल्याला सहज काय करू शकतो आपण हे नाउन चेन कम्प्लीट करू शकतो. क्वेश्चन नंबर 4 होता कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍड 4 वर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. मार्च 2026 मध्ये इथे नीट लक्ष द्या. विचारला गेलेला क्वेश्चन आहे ऍडजेक्टिव्ह विचारलेत. स्मॉल, स्मॉल वरनं आपण घेऊ शकतो लार्ज. ओके, ई आला. ई वरनं आला इझी. इझी म्हणजे सोपा. बा लार्ज, लार्जचा ई होता. ई वरनं आपण घेतला इझी. वाय आला. वाय वरनं येणारे यंग. ओके, जी आला. जी वरनं घेणार आपण ग्रीन. जी वरनं आपण घेऊ शकतो गॉर्जियस. लक्षात ऍडजेक्टिव्ह आपण घेऊ शकतो. चला पुढे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. जून 2026 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्यात आपल्याला दिलेला वर्ड होता लिटल. ओके, लिटल म्हणजे लहान, एक ऍडजेक्टिव्ह आहे. ई घेतला आपण. ओके, बरं, ई वरनं ऍडजेक्टिव्ह घ्यायचा आपल्याला एंडलेस, न संपणारा. ओके, यस वरनं जर आपण घेतला तर काय येणार आहे
स्मॉल. ओके, स्मॉल मध्ये एल आला तर एल वरनं आपण घेऊ शकतो लॉंग. बघून लिटल, एनलेस, स्मॉल, लॉंग. लॉंगचा जी आला. ओके, जी वरनं आपण गॉर्जियस वर्ड घ्या. जी वरनं तुम्ही ग्रीन घ्या. ओके, जी वरनं आपण इथे घेऊया गॉर्जियस. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतील, सहज इथे ऍडजेक्टिव्ह ऍड करता येणार आहे. ओके, आपण एवढ्यातच जे काही आपल्याला वर्ड चेन दिल्या होत्या त्याच्यामध्ये आपण ऍडजेक्टिव्ह बघितलेत. कुठलाही लेटर हा ए टू झेड पैकी कुठलंही लेटर येऊ शकतं लास्टला, आणि त्याच्यावरनं पुढचं आपल्याला लेटर लिहावं लागत असतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे ऍडजेक्टिव्हची लिस्ट असणं गरजेचं असणार आहे. एवढंच कशाला, की ज्यावेळेस आपण बघतो रिलेटेड वर्ड्स आपल्याला विचारलेले असतात, याच्या मागे पण आपण बघितलं जे रिलेटेड वर्ड असतील त्याच्यामध्येच सुद्धा आपल्याला ऍडजेक्टिव्ह विचारले जात असतात. जसं चाइल्ड आहे प्लेफुल, फनी, किंवा गार्डन असेल ब्युटिफुल. ओके, किंवा ग्रीन. अशा पद्धतीने इथे आपल्याला ऍडजेक्टिव्ह लिहावे लागत असतात. बरोबर. मग आणि त्यानंतर आपल्याला ऍडवर्ब सुद्धा लागत असतात. मग त्या ऍडवर्बची सुद्धा लिस्ट असू द्या आणि त्याचा मिनिंग पण तुम्हाला माहित असला पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला समजा एक्झाम मध्ये ऍडवर्ब विचारले गेले तर एखाद्या वर्डला रिलेटेड ते पण लिहिता येतील. ओके, जर हा एक ऍडिशनल पार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे बरोबर वर्ड चेन बरोबर, तर कुठला, लिस्ट ऑफ ऍडजेक्टिव्ह आणि लिस्ट ऑफ ऍडवर्ब. एक एक जरा समजून घ्या. आधी समजून घ्या ऍडजेक्टिव्ह. ओके, ऍडजेक्टिव्ह मध्ये जर बघितलं आपण बघा तर इथे बरं ऍक्टिव्ह ए वरून स्टार्ट होणारा. ऍक्टिव्ह म्हणजे काय, सक्रिय असणं. ओके, नंतर ॲबल, एखाद्या गोष्टीसाठी तो ॲबल आहे आपण असं म्हणतो. ओके, म्हणजे त्यासाठी लायक असणं आपण म्हणत असतो. अँग्री, रागीट, बी वर्ण ब्राईट, चमकदार. बिझी, ज्यामध्ये आपण म्हणत असतो व्यस्त असलेला. बिग, भला मोठा किंवा मोठा. कोल्ड, थंड. कूल, थंडगार. क्यूट, ज्यामध्ये आपण म्हणत असतो की ते स्मॉल चाइल्ड हे क्यूट आहे. चाइल्ड विषयी अधिक माहिती सांगण्याचा शब्द काय आला, क्यूट आला. क्यूट म्हणजे काय, सुंदर. ओके, डी डार्क, काळोख. डीप, खोलवर. ड्राय, कोरडा. ओके, नंतर ई वर मग एसी, इझी. इझी म्हणजे सोपा. एमटी म्हणजे खाली. एक्साइटेड म्हणजे उत्साहात. एफ म्हणजे फ्लॅट, सपाट. एफ म्हणजे फास्ट. फास्ट म्हणजे जोराने किंवा गतीने. फाईन, फाईन म्हणजे चांगला. बघा पुढे आपण म्हटलं तर गुड म्हणजे चांगला. ग्रेट, ग्रेट म्हटलं तर आपण म्हणतो असतो एक तो व्यक्ती खूप ग्रेट आहे. द किंग वॉज सो ग्रेट म्हणजे महान. ग्रीन, हिरवा. त्यानंतर घेतलं आपण एच वरनं हार्ड, अवघड. हॉट, गरम. हॅपी, आनंदी. आयरन, लोखंडी. आयसी, त्याला म्हणून आपण बनवतो बर्फाळ. आईल, आजारी किंवा रोगीट. जे, ज्युसी. ज्युसीवरनं जर आपण म्हटलं तर रसाळ. बघा, जम्पी, घाबरलेला. जॉईन, जोडणे किंवा सांधणे. बरोबर. पुढे आपण म्हटलं तर इन, उत्सुक. हे तुम्ही नोट डाऊन करत चला पुरानो, सावकाश सांगतो त्यामुळे. काइंड, दयाळू. नो, माहीत असलेला. लेझी, आळशी. लॉंग, प्रूफ, लांबवरचा. लेट, उशिरा. मॅड, मूर्ख. मीन, हलकट. माइल्ड, सौम्य. यन, वर्ण. नियर, जवळ. न्यू, नवीन. नाईस, चांगला. ऑइली, आपण म्हणतो की बऱ्याचदा ऑइली हा शब्द आपण रेग्युलर असे वापरतो, म्हणजे काय तेलकट. ओल्ड, जुना. ओवल, अंडाकृती. पुअर, गरीब किंवा दारिद्र्य. किंवा प्युअर मिल्क आपण असं म्हणतो, याचा अर्थ भेसळ नसलेला. ओके,
याचा अर्थ उत्कृष्ट म्हणूया आपण. पिंक, पिंक कलर असणारे. ओके. क्विक, तात्काळ. क्वाईट, शांत. रेअर, दुर्मिळ. रिच, श्रीमंत. रफ, खडबडीत. सॅड, दुःखी. सेफ, सुरक्षित. सॉफ्ट, नरम. सोर, आंबट. इव्हन टॉल, उंच. थिन, थिन म्हटलं तर आपण त्याला म्हणतो एकदम पातळ किंवा एकदम बारीक, चिपट. टायनी, छोटा. अगली, कुरूप. युनिट, एक असलेला. अपसेट, बघापर्यंत. अपसेट ज्याला म्हणतो आपण नैराश्य. वेन, व्यर्थ. व्हॅलिड, वैध. वॉस्ट, अफाट किंवा भला मोठा. वीक, कमकुवत. वाईड, विस्तृत. वाईस, चतुर किंवा शहाणा. एक्सरे ज्याला आपण म्हणतो एक्सरेला एक्सरे म्हणतो, अक्षय किरण. झेरॉटिक, झेरॉटिक हा एक वर्ड असा आहे की डोळे कोरडे पडणे, त्वचा कोरडी पडणे, त्यासाठी हा वापरला जात असतो. एक मेडिकल फील्ड मधला हा वर्ड आहे. यंग, तरुण. येलो कलरचं नेम आहे. युथफुल, यस, युथफुल मध्ये तरुण. त्यानंतर झॅनी, झॅनी म्हणजे वेडपट किंवा त्याला म्हणतो आपण हसवणारा, विदूषक. झिलियस, उत्साहपूर्ण. झिपी, उत्साहपूर्ण त्याचा पण अर्थ होणार आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि पूर्ण ऍडजेक्टिव्ह ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर आपल्याला बघायचे ऍडवर्ब, ए टू झेड ऍडवर्ब. ओके. तर बघितलं आपण फर्स्ट वन, अँग्रीली. अँग्रीली म्हणजे काय, रागाने. ऑलवेज म्हणजे नेहमी. अवे, दूरवर. ब्रेवली, शूरपणे. बॅडली, वाईट. ब्रीफली, किंचित. केअरफुली, काळजीपूर्वक. नंतर क्लोजली, लक्षपूर्वक किंवा जवळचा. क्लिअरली, स्पष्टपणे. डीपली, गंभीरपणे. डेली, दररोज. डायरेक्ट, सरळपणे. इझिली, सहजपणे. अर्ली, लवकर. नंतर न बघा एव्हरीवेअर, सर्वीकडे किंवा सर्वत्र. फास्ट, फास्टचा अर्थ असतो वेगाने. फायनली, शेवटी. फॉर्च्युनेटली, सुदैवाने. जेंटली, सौम्यपणे. ग्रेटली, मोठ्या मनाने. जनरसली, मोठ्या मनाने. हॅपीली, आनंदाने. हिअर, येथे. हॉनेस्ट, प्रामाणिकपणे. इनसाइड, आत असणे. इन्स्टंटली, तात्काळ. इन्स्टेड, त्याऐवजी. जॉयफुल, आनंदाने. जिलियसली, मत्सर किंवा त्याला आपण म्हणतो एकमेकांचा द्वेष. जस्टली, बघा निरपेक्षपणे, ज्यामध्ये कुठलाही भेदभाव न करणं. काइंडली, दयाळूपणे. नोईंगली, मुद्दामपणे किंवा माहीत असून सुद्धा. किनली, उत्कंठतेने. लेटली, अलीकडे. लाऊडली, मोठ्या आवाजात. लोकली, स्थानिक पातळीवर. मंथली, महिन्याने. मोर, आणखी. मोस्टली, मुख्यतः. नेवर, कधी नाही. नियर, च्या जवळ. नाईसली, छान. आउटसाइड, बाहेरून. वन्स, एकदा. ऑफिशियली, रीतसर. पोलाइटली, नम्रपणे. पुअरली, असमाधानकारक.
पॉसिबली संभाव्य, क्वार्टरली त्रैमासिक 3 महिन्यामध्ये म्हणतो त्याला क्वार्टरली, क्विकली जलदपणे, परवा क्विकली शांतपणे और नम्रपणे, रेअरली क्वचितच, रेली खरोखर, रेग्युलरली नियमितपणे, स्लोली हळुवारपणे, समटाइम कधीतरी, समवेअर कुठेतरी, टुमारो उद्या, टुगेदर एकत्रपणे किंवा मिळून, टू शिवाय, अर्जंटली घाईने, युजली सामान्यपणे, अनएक्सपेक्टेडली अनापेक्षितपणे, व्हेरी बघा अतिशय किंवा व्हेरी आपण म्हणत असतो, व्हायलेन्सली बळजबरीने, व्हिज्युअली दिसण्यासारखा, वीकली साप्ताहिक त्याला आपण हप्त्याने म्हणतो, वाईडली विस्तृत, रॉंग चुकीचे, जिओग्राफिकली हा जरा नवीन वडे लक्षात असू द्या, छापण्याची पद्धत किंवा कला, युथफुली तरुण, यस्टरडे काल, बघा इयरली दरवर्षी किंवा वार्षिक, आणि ज्युलियसली आवेशाने. असे हे काही जे वर्ड्स आहेत ना पूर्ण हे जरा व्यवस्थित लक्षात असू द्या. ओके, आणि जेणेकरून हे जे ॲडव्हर्ब आलेत ना हे नोट डाऊन पण करून घ्या. ओके, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.